वादन भाऊ वादन रामकथेच्या प्रथम दिवसाच्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी प्रारंभ करण्यापूर्वी ग्रंथाचं पूजन आणि महाराजांचं पूजन करणं सप्ताह कमिटीच्या वतीने गरजेचं आहे। या ठिकाणी ग्रंथाचं आणि महाराजांचं पूजन सप्ताह कमिटीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय श्री बाळासाहेब पाटील वाघ यांना विनंती करतो त्यांनी आणि त्यांच्या पत्नी यांना विनंती की त्यांनी ग्रंथाचं आणि महाराजांचं पूजन करावं। श्री राधे ओम रामचंद्राय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। वर्णानाम् अर्थसंधानाम् रसाणां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको भवानी शंकरं वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां न विना पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमीश्वरम् वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शङ्करस्वरूपिणम्
यमाश्रितो हि वक्त्रोऽपि चन्द्रः सर्वत्र वन्द्यते सीतारामगुणग्राम पुण्यारण्यविहारिणो वन्दे विशुद्धविज्ञानो कवीश्वरकपीश्वरो उद्भवस्थितिसंहार कारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीता नतोऽहं रामवल्लभा। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्। दोनों हाथ उठाइए, बड़े भाव से और प्यार से कुछ पल के लिए भगवत संकीर्तन। श्री राम जय राम गाइए, श्री राम जय राम गाइए, श्री राम सभी गाइए जय राम गाइए, हरि शरण श्री राम जय राम गाइए, 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 राम जय राम गाइए, श्री राम जय राम गाइए, श्री राम जय राम
चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकक्षरं भक्तवांछा कल्पतरु अकारण करुणा वर्णालय भक्त वत्सल शरणागत वत्सल मर्यादा पुरुषोत्तम एक वचनी एक बाणी एक पत्नी प्रभू श्री रामचंद्र जीची दिव्य गाथा रामायण आज पाडव्याच्या या पवित्र मुहूर्तावरती धुंदलगाव नगरामध्ये पंढरीनाथाच्या या पवित्र प्रांगणात रामकथेला प्रारंभ होतोय। मरावं कसं हे श्रीमद भागवत शिकवतं आणि जीवनामध्ये जगावं कसं हे रामायण शिकवतं। मरण्याची तयारी करण्यासाठी श्रीमद भागवताचं श्रवण आहे आणि मरेपर्यंत कसं जगायचं याची शिक्षा रामायणाने दिली आणि त्या रामायणाचं श्रवण आपल्याला 7 दिवस करायचंय। मागच्या वर्षीही आपण रामकथेवर विस्तृत अशी काही अंशात चर्चा केली। याही वर्षी चर्चा करायची। माता वर्ग पुरुष मंडळी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांच्या प्रेमास्तव या ठिकाणी कथेचा आज प्रारंभ होतोय। कथेकरिता आमचे प्रशांत महाराज उपस्थित आहेत, विनोद महाराज, माधव महाराज, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम, अतिशय सुंदर आनंद, मंगलमय वातावरण, माई बाबा कथा श्रवण करण्याच्या अगोदर कथेची काही नियमावली असते। कथा म्हणजे केवळ कथन केल्या जाणं आणि कानानं ऐकणं असं अजिबात नसतं। ज्यांचं दिव्य चरित्र आपल्याला 7 दिवस वर्णन करायचे, श्रवण करायचे मायबापानं, त्या रामजीची प्रत्येक कृती आपल्याला जीवनामध्ये आत्मसात करायची, जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करायचा। रामजीनं जीवन हे आपल्यासाठी जगलं। प्रत्येक कृती ही मानवासाठी केली। मानवानं कसं जगावं, कसं वागावं, कसं राहावं, कशी मर्यादा सांभाळावी हे सांगण्यापेक्षा भगवंतानं राम स्वरूप धारण करून प्रत्यक्षात ती कृती केली। सांगणं आणि कृतीमध्ये बदल। सांगितलं खूप जातं, पण माणसं त्याचा ऐकू शकतात जो स्वतः त्याची कृती करतो। भगवंताचं नाम घ्या हे सांगितलं जातं, माणसं घेत नाहीयेत का? सांगणाराच कधी घेत नाही, ऐकणारा कसा घेत? प्रत्येक गोष्ट स्वतःच्या कृतीत असावी लागते, कृतीमध्ये। असं म्हणतात नाथ महाराज जुन्या काळामध्ये आयुर्वेदिक औषधं काही देत होते रोग्यांना। नाथ बाबा
आणि म्हणून गावातील एक म्हातारी आपल्या नातवाला घेऊन आली. म्हातारी, नाथबाबा, माझं पोरग खूप गुळ खात आहे. काय खात आहे? खूपच गुळ खात आहे आणि त्याच्यामुळे त्याचे 2 दात खराब झाले. बाकीचे तरी सुरक्षित राहावं म्हणून तुमच्याकडे आलोय. याला काही समजून सांगा, याला काही औषध द्या. बाबा म्हटले याच्यावर उपाय आहे, पण तुम्हाला 1 महिन्याच्या नंतर यावं लागेल. किती? 1 महिन्याच्या नंतर. 1 महिना लोटला, मुलाचा 1 दात पुन्हा खराब झाला. म्हातारी आजी आपल्या नातवाला घेऊन आली. बाबा, अहो आता 3रा दात खराब झालाय लेकरांचा. 1 महिन्याचा कालावधी संपलाय काल आणि म्हणून मी आज तुमच्याकडे आले. याला औषधी द्या, याला उपाय सांगा काहीतरी. बाबा म्हटले हो, त्याला बोलवा माझ्याकडे. जवळ बसवलं, त्याच्या डोक्यावर हात फिरवला, त्याच्या पाठीवर थपटपलं आणि सांगितलं, बाळा, जर तू गुळ जास्त खाल्ला तर तुझे सगळे दात पडून जातील आणि मग तुला भोजन करता येणार नाही, तुला चावता येणार नाही. मुलगा रडायला लागला. बाबा, खरंच असं होऊ शकतं? म्हटले खरंच होणार. 3 दात पडले, बाकीच्या अशीच पडून जातील ना. मग काय करू बाबा? म्हटले काही करायचं नाही, आजपासून गुळ खायचा नाही. मुलगा म्हटला, बाबा नाही खाणार आजपासून गुळ, नाही खाणार. नाथबाबांचं दर्शन घेतलं मुलानं. मुलगा निघाला. म्हातारी परत आली. का हो बाबा, जर एवढंच सांगायचं होतं तर 1 महिन्याचा कालावधी का लोटला? तेव्हाच का नाही सांगितलं? नाथबाबा म्हटले, तेव्हा मीच गुळ खात होतो. तेव्हा मीच गुळ खात होतो. मग माझा अधिकार नव्हता ना त्याला सांगण्याचा. माझा अधिकार सांगण्याचा नव्हता. सांगण्याचा अधिकार तेव्हा होतो जेव्हा स्वतःच्या कृतीत ते उतरतात. कृती खूप महत्वाची आणि कृतीत उतरल्याच्या नंतर सांगणं याचा प्रभाव पडत असतो. गुरुराम भुले बाबा सांगायचे, जे आचारात असलं ना ते विचारात येतं आणि ते शब्दात येतं आणि त्याचा प्रभाव पडतो. जे आचारातच नाहीये, केवळ शब्दात आहे, त्याचा प्रभाव नाही पडत. म्हणून प्रत्येक गोष्ट ही कृतीत असावी आणि ती कृतीनं शिकवणं हे खूप महत्वाचं आहे. संते हाती धरली पाटी, कृती करून दाखवली महापुरुषानं, कृती करून. आणि म्हणून या जगाला एका मुलानं कसं जगावं, एका पतीनं कसं जगावं, एका पत्नीनं कसं जगावं, एका भावाने कसं जगावं, आई वडिला समवेत आपल्या मुलाचं कर्तव्य काय आहे, मित्र या सगळ्या नात्याशी कसं जीवन जगावं, ह्या सगळ्या मर्यादा शिकवण्याकरता माझ्या भगवान परमात्म्यानं अयोध्येमध्ये रामाचं रूप धारण केलं, श्रीरामाचं. आणि त्या रामजीच्या रूपाचं वर्णन आपल्याला 7 दिवस करायचं. त्यांच्या प्रत्येक क्रियाकलापाचं वर्णन या रामायणाच्या माध्यमातून आपल्याला 7 दिवस करायचं. माय बापांनो, ही दिव्य कथा रामायणाची कशासाठी ऐकायची माहिती आहे का? आपल्या हृदयामध्ये रामजी बद्दल प्रेम निर्माण होण्याकरता. कशा करता? रामजी बद्दल प्रेम निर्माण होण्याकरता. कारण जीवनाचा निष्कर्षच एवढा आहे की जीवनामध्ये भगवत प्रेम प्रगट झालं पाहिजे. जीवावर प्रेम करणं महत्वाचं नाहीये. स्त्री, पुत्र, धन, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्यावर प्रेम करणं महत्वाचं नाही. प्रेम करायचं फक्त त्या परमात्म्यावर. आणि हा निष्कर्ष रामकथेतून बाहेर पडतो. जरा दोन्ही हात वरती करूया. जीवन का निष्कर्ष यही है, जय हो. प्रभु प्रेम में लग जाना, आही गई तो राम कथा सुन कर जाना, आही गई तो राम कथा सुन कर जाना,
प्यार से बैठ जाना और हृदय से दिल से राम की कथा सुनना। एक कथा भागीरथी है, एक कथा गंगा है, हमारे तट के, अरे तट के क्या, हमारे मन के मैल को धोने वाली है, ये मन को धोने वाली है। कथा प्रेम की पावन गंगा, अविरल बहती जाए। कथा प्रेम की पावन गंगा, अविरल बहती जाए। भक्ति भाव की शीतल लहरें अंतः तक लहराए। भक्ति भाव की शीतल लहरें अंतः तक लहराए। कुछ बातें हैं शहनायक, कुछ बातें शहनायक, कुछ बातें नगर जाना। आ ही गए तो गए तो जाए। राम नाम नगर जाना। आ ही गए तो गए तो जाए। राम नाम नगर जाना। आ ही गए तो गए तो जाए। राम नगर जाना। आ ही गए तो गए तो जाए। देखिए, हमारे जीवन का विचार उत्तम बने, हमारा आचार उत्तम बने। ये कथा कोई मनोरंजन नहीं है, हमारे विचार परिवर्तन की ये दिव्य गाथा है। हमारे आचार संहिता की ये दिव्य शिक्षा है, ये प्रणाली है। हम विचार तो करते हैं प्यारे, लेकिन हम विचार इस संसार का करते हैं, इस दुनियादारी का करते हैं, इस जगत का करते हैं, इस प्रपंच का करते हैं। इस संसार का विचार मन से त्याग देना है और भगवान का विचार ही सत्य विचार है, साच विचार है, उसको मन में धारण कर देना है। और ये विचार की गंगा है, हमें विचार करना सिखाती है, हमें आचार करना सिखाती है। देखिए, एक कथा है ही ऐसी पावन। उत्तम बने विचार, यही मतलब है राम कथा का। औरों के पीड़ा हो मन में आभास गथा का। विचार जब अच्छा बढ़ता है, विचार जब अच्छा बढ़ता है तो दूसरों के दिल की पीड़ा हमें सही नहीं जाती प्यारे। दूसरों की पीड़ा भी अपनी पीड़ा लगती है, अपना दर्द लगता है दूसरों का दर्द, और हम उसका दर्द भगाने के लिए स्वयं को दुख की दरिया में फेंक देते हैं, स्वयं को दुख की दरिया में फेंक देते हैं। ये विचार हमें सिखाता है, और हमारा कुल, हमारा परिवार, हमारा सब कुछ पावन पड़ता है। जरा दोनों हाथ उठाइए। उत्तम बने विचार, यही मतलब है राम कथा का। औरों के पीड़ा हो मन में आभास गथा का। कुल परिवार ओढ़ले प्यारे, कुल परिवार ओढ़ले प्यारे।
जन्म के भक्त नहीं है, कई जन्मों जन्म के भक्त है। इन्होंने कुछ बहुत पुण्य किया है, इन्होंने बहुत तप किया है, और तब जाके उनके मानस से, उनके मन से, शिव जी की असीम कृपा से ये गंगा, ये तुलसी रामायण जी बाहर निकली है। इस हम सबके मन को पवित्र करने के लिए, हमारे दिल को पवित्र करने के लिए, भारत वर्ष को पवित्र करने के लिए। ओ तुलसीदास भगीरथ बनकर जप तप किए अघंटा। देखिए भागवत जी व्यास जी की कृपा से भी है, रामायण वाल्मीकि तुलसीदास जी की कृपा से भी है। ये दोनों भी गंगा का रूप है। गंगा किसने भूतल पर लाई है पता है आपको? भगीरथ, महाराज भगीरथ। ये भगीरथों का कई जन्म का पुण्य है, कई पीढ़ियों का पुण्य है। अंश मानो देही भगीरथ असमंजस, इस सबने जब तप किया, साधना की, और तब जाके भगीरथ के जीवन में मां स्वर्ग से भगवान शंकर की जटा से होकर पधारी दुनिया में धरातल का उद्धार करने के लिए। और वही तो बात हो गई आज राम कथा के बारे में। दोनों हाथ उठाइए। भगीरथ बनकर जप तप किए अघंटा। जब जाकर मानस से निकली पाप नाशनी गंगा। राम कथा सागर में प्यारे, राम कथा सागर में प्यारे। फिरते फिरते तर जाना, आ गए तो गए तो प्यारे। राम कथा सुन कर जाना, आ गए तो गए तो प्यारे। राम कथा सुन कर जाना, आ गए तो गए तो प्यारे। राम कथा सुन कर जाना, आ गए तो गए तो प्यारे। राम कथा सुन कर। ओ जीवन काल चर्चा यही है, जीवन काल चर्चा यही है। प्रभु प्रेम में लग जाना, आ गए तो गए तो प्यारे। राम कथा सुन कर जाना, आ गए तो गए तो प्यारे। राम कथा सुन कर जाना। ताली बजाओ जरा। आ ही गए तो बैठो प्यारे, राम कथा सुनकर जाना। प्रत्येक कथेचा एक विशिष्ट श्रोता आहे, विशिष्ट श्रोता। प्रत्येक कथेचा एक वेगळा श्रोता आहे। जेव्हा कुठे संत चरित्र होत असेल, संताची कथा, तेव्हा त्या कथेचे श्रोता स्वतः भगवान आहेत, स्वतः भगवान। अन्य कथेत भगवान विराजमान नाही होत कथा ऐकायला, ते त्यांचेच गुण, ते काय गाणार आहे, ते काय ऐकणार आहे। प्रत्यक्ष रूपानं, श्रोता रूपानं भगवान संत कथेत विराजमान। परंतु रामकथा जेव्हा चालते तेव्हा याचे मुख्य श्रोता आहेत हनुमानजी। आइए हनुमंत बिराजिए, कथा कहूँ मति अनुसार। हनुमानजीचं आवाहन करावं लागतं, बोलवावं लागतं आणि त्यांना बसावं लागतं कथेमध्ये। हा दंड आहे।
बोलिए हनुमान महाराज की, बजरंग बली की, पवन सूत भगवान की। हनुमानजीचा आवाहन करावे. हनुमानजी या कथेचे मुख्य श्रोता आहेत म्हणून काही क्षण हनुमानजीला बोलूया. हनुमान चालीसाच्या माध्यमातून एक दोन प्रारंभिक त्याचे. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरनवर भुवर विमल यश जोदायकु फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुनिरोग भवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरिहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत तुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी,
हनुमानजी विराजमान झाले. आता रामकथेला प्रारंभ. रामकथेचं लिखाण सर्वप्रथम वाल्मिकीजीने केलं आणि त्याच वाल्मिकीचे अवतार श्री तुलसीदासजी. कोण वाल्मिकी? काय परिचय वाल्मिकीजीचा ऐका. माई बापानं, वाल्मिकीचं बाल्यपण, एका दिव्य कुलात वाल्मिकीचा जन्म झाला. ब्राह्मण कुलातला जन्म आहे वाल्मिकीचा. शर्मा परिवारातला जन्म आहे वाल्मिकीचा. वाल्मिकी परंतु बाल्यपणापासून त्याची चोरी झाली. वाल्मिकीची चोरी, बाळाची चोरी होते ना. आणि लहानाचे मोठे ते कोळ्याच्या सान्निध्यात झाले. रत्नाकर नाव आहे त्यांचं, रत्नाकर. संपूर्ण जीवन चोरी करण्यात, हाणामारी करण्यात, लोकांना लुटण्यात, मारण्यामध्ये गेलं. किती हत्या केल्या त्यांनी माहिती आहे. चांगले चांगले कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, महाराज, शेंडीवाले, मंत्र म्हणणारे, भजन करणारे, असे चांगले चांगले त्यांनी मारल्यावर 100 झालं तर एक मोहरी एवढा खडा एका रांजणात टाकायचं. असे 7 रांजणं भरले होते त्याच्या पापाचे, 7. आणि सर्वसाधारण माणसं किती मारले याची त्याच्याकडे गिनती नव्हती. अशी ठोकठोकच माणसाची गिनती होती. एवढं पाप करणारा. पण जीवनामध्ये एखादा जर संत भेटला तर परिवर्तन व्हायला वेळ लागतच नाही. संपूर्ण जीवन या रत्नाकराचं चोरी करण्यात गेलं. या वाढ्या काळाचं चोरी करण्यात गेलं.
एक दिवशी अरण्यात लुटमार करण्याच्या हेतून लपून बसलेला साथीदारासहित हा बाल्ह्या त्याच रस्त्यानं देवर्षी नारद भजन करत करत निघले. नारायण नारायण नारायण. यांनी पाहिलंय कोणीतरी असामी आली आहे, आता आपल्याला भरपूर काही मिळेल याच्याकडनं. आता नारदजीकडे काय लुटण्याकरता काय अशा काही वस्तूच नाहीये की ज्या याच्या कामी पडतील. नारायण नारायण. वाल्या कोळ्यानं हत्यार काढलं. रुक जाओ, मैं तुझे जीवित नहीं छोड़ने वाला, रुक जाओ. नारदजी पाहतात, नारदजीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य, मंद मंद मुस्कान है. मैं तुझे जीवित नहीं छोड़ने वाला. नारदजी पुन्हा स्माइल देतात. तू मारने वाला है मुझे, तू मार सकता है मुझे. अरे पता है इस दुनिया में तारने का और मारने का काम किसी और का नहीं, उस भगवान का है, उस मालिक का है. ना मुझे कोई मार सकता है, ना मुझे कोई उसके सिवा काट सकता है. दिव्य वाणी बात नारदजीच्या मुखात ऐकायला लागला वाल्या कोळी आणि ओरडला, अरे क्यों है तुझे मुझसे डर नहीं लगता? तेरे देश से कई लोग आ चुके हैं, चलकर निकल गए. अरे तुझ्यासारखे कित्येक आले, कित्येक गेले, पण माझ्या समोर आल्याच्या नंतर थरथर कापत होते, घाबरत होते. तू का घाबरत नाही? तुझ्याकडे अशी काय शक्ती आहे, अशी काय दिव्यता आहे? तेव्हा नारदजी त्याला म्हणाले, बाबा माझ्याकडे भगवत नामाची दिव्यता आहे, भगवत नामाची शक्ती आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. माझ्याकडे दुसरं काही नाही, भगवत नामाची शक्ती आहे. आणि म्हणून तू मला मारू शकत नाही, तू शरीराला मारशील पण आत्म्याला मारू नाही शकणार. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक. आत्मा काही मरणार आहे का? न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भवितावान भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा मरणारा नाही बाबा, आत्मा मरणारा नाही. वाल्या कोणी नुसतंच पाहत होता, याला झालं काय? असा माणूस कधी विचित्र पाहिलाच नाही. भली मोठी लांब शेंडी, सोनं नाही, चांदी नाही, पैसे नाही, बस आपल्या नुसत्या माळा घालून चिपोळ्या वाजून विनाद गळ्यात घेऊन भजन करतो. आता याच्याकडून काय घ्यावं, याला काय लुटावं कळायला तयार नाही. दे तुझ्याकडे काय येते. म्हणजे माझ्याकडे जर तुला दिलं तर पुन्हा तू दुसऱ्याकडून काहीच घेणार नाही. माझ्याकडे जे येते तुला दिलं तर तू दुसऱ्याकडून काहीच घेणार नाही. किती दिवसापासून करतो अशी कामं? मी खूप दिवसापासून कळतो, तर तेव्हापासून हेच काम करतो. याच्यावरच आमचं घर चालतं, परिवार चालतो. तुला माहिती आहे हे सगळं पाप होतंय. म्हटलं पाप काय असतं? म्हणजे तुला पाप माहिती नाही? हे नाही. पुण्य ते काय असतं ते माहिती नाही. अरे तू लोकांना मारतो, लोकांची हत्या करतो, लोकांना लुटतो, ह्यामुळे तुझ्याकडे एवढं पाप जमा होतं. त्याचा परिणाम तुला पुढच्या जन्मात दुःख भोगावं लागेल, यमपुरीमध्ये जावं लागेल, नरकात पडावं लागेल. रौरव नरक, महारौरव नरक, कुंभीपाक नरक, कालसूत्र नरक, श्रीपत्रबन नरक, सुकरमुख नरक, लालाभक्ष नरक, तप्तश्रुमी नरक, वज्रकंटक शाल्मली नरक, कुयोद नरक, प्राणरोध नरक, विशेषण नरक, या सगळ्या नरकात तुला पडावं लागेल. बरं तेव्हा नरकात काय असतं? नरकात हजारो तोंडाचे असे प्राणी असतात, ते लचके तोडतात. काही गीध असतात, काही कंक असतात, काही होले असतात, अशा मोठ्या मोठ्या चोंच असतात, ते डोळे फोडतात, काही कान वडतात, अंगावरचं मांस तोडतात, उकळत्या कलहीत तेलाच्या टाकल्या जातं, तप्त भूमीवर लोटल्या जातं, अग्निस्तंभाला कवटाळल्या जातं, गाडी बैलाला लावल्या जातं, हजारो क्विंटलचं ओझं टाकल्या जातं. एक प्रकारचं शिक्षा नाही, अनंत प्रकारची शिक्षा भोगावी लागते. मग हे थोडंसं घाबरलं. शेंडीवाले बाबा, पण ही मी एकट्यासाठी नाही करत, माझ्या सगळ्या परिवारासाठी करतोय. मग हे सगळं मला एकट्याला थोडं भोगावं लागेल, याच्यात वाटेकरी परिवार आहे ना.
म्हटले नाही, ज्याचं कर्म त्यालाच भोगावं लागतं. याच्यात परिवार वाटेकरी नाही होऊ शकत. परिवार धनात वाटेकरी होतो, पाप पुण्यात वाटेकरी नाही होत. पाप पुण्यात परिवार वाटेकरी नाही होत. मला पटत नाहीये. म्हटलं तू घरच्यांना विचारून ये. वाल्या कोळी म्हणतो, वारे बा, म्हणजे मला घरी पाठवून तू पळून जा. नारदजी म्हणतात, मी पळून नाही जाणार बाबा. तुझा विश्वास नसेल तर मला बांधून टाक, एखाद्या खांबाला बांधून टाक, एवढं घट्ट बांध की तू आल्याच्या नंतरच सुटलं पाहिजे. हा, मला म्हणलं असं काही असेल तर ठीक आहे. एका वृक्षाच्या कडेला आणलं, नारदाला बांधून टाकलं आणि डोकं खाजवत निघालाय. पाप काय भानगडे, दुःख होतं तरी हे काय भानगडे. हे घरच्या लोकांनी घेतलं तर बरं आहे, नाही तर मलाच दुःख भोगावं लागेल एकट्याला. असं मनातली मनात विचार करत 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 घरी पोहोचला. जसा घरी पोहोचला, अंगणामध्येच मायबाप बसलेले होते. मायबापाकडे आला, आई बाबा, आजपर्यंत मी हे सगळं केलं तुमच्यासाठी आणि याच्यामुळे पाप होत असतं. म्हणजे पाप काय असतं मला माहिती नाही, पण या पापामुळे दुःख होतं, हे तुम्ही घेशाल थोडं थोडं. मायबाप म्हणले, अरे म्हातारे झाला, आता आम्हाला रामराम म्हणून मरायचे, पुण्य करायचे, तुझं पाप आम्ही कसं घेणार. ज्याचं कर्म त्यालाच भोगावं लागतं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. ते तुलाच भोगावं लागेल, आम्हाला भोगता येणार नाहीये. तू केलंय पाप, तुलाच भोगावं लागेल. धक्काच बसला त्याला. पुढे घरामध्ये गेला. भाऊ होता, बहीण होती, त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं, आम्ही याच्यात वाटेकरी नाही. तू कमवलं त्याच्यात वाटेकरी आहेत, बाकीच्यात वाटेकरी नाही. भाऊ बहीण बाजूला पडले. दुसराच झटका लागला. आता मागच्या किचनमध्ये गेला. हायकोर्ट होतं बसलेलं तिथे. हायकोर्टाकडे गेला, हात जोडले. हायकोर्टा, मी जे पाप केलं ते तुम्ही घेशाल का. हायकोर्ट म्हणजे काय पक्क, तुम्हाला कसं काय माहिती. मी तर काय सांगितलं नाही, कसं काय माहिती तुम्हाला. हायकोर्टाकडे गेलं. हायकोर्टा, मी खूप पाप केलंय, घ्या थोडस 2-4 किलो, 2-4 गोण्या. हायकोर्टानं सांगितलं, शास्त्र असं म्हणतं, नवऱ्यानं केलेलं पुण्य अर्ध बायकोला मिळतं आणि बायकोनं केलेलं पाप अर्ध नवऱ्याला मिळतं. पण बायकोनं केलेलं पुण्य नवऱ्याला मिळत नाही, नवऱ्यानं केलेलं पाप बायकोला मिळत नाही. मला तुमचं पाप घेता येणार नाहीये, तुमचं पाप तुम्हालाच भोगावं लागेल. आणि मग हाय व्होल्टेजचा झटका लागला. आता मात्र पश्चाताप झाला आणि जीवनामध्ये आपल्या वाईट कृतीचा एक ना एक दिवस पश्चाताप व्हायला पाहिजे. पश्चातापेन शुद्धता. शास्त्र सांगतं, पश्चाताप हीच शुद्धता आहे जीवनाची. रडतच निघला, बाल्यातून रडत निघला, आक्रोश करत निघला. हे शेंडीवाले बाबा, हे शेंडीवाले बाबा, हे शेंडीवाले बाबा. आला नारदजी जवळ, पटापटा रस्सी बांधलेली सोडली, साष्टांग चरणावर दंडवत घातला. स्त्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत प्रणाम केला. महाराज, खूप मोठा अपराध केलाय माझ्या जीवनात, अगणित पाप केले, मलाही माहिती नाही किती केले ते, त्याची यादी साधारण नाहीये. आता याच्यातून मला बाहेर पडता येईल का. नरक यातनेतून वाचता येईल का. नारदजी म्हटले, हो, माझ्याकडे ती शक्ती आहे, ती पावर आहे, तुला देऊ शकतो मी. आणि मग वाल्या कोळी शरण आलं, नारदजीला गुरु केलं आणि नारदजीनं सांगितलं, आजपासून मद्यपान करायचं नाही, मांसाहार करायचा नाही, फक्त आणि फक्त कुणाला त्रास न देता, कुणाला पीडा न देता, कुणाला न लुटता, न चोरी करता, न मारता, फक्त भगवंताचं नाम घ्यायचं. भगवंताचं नाम. काय नाम घ्यायचं महाराज. म्हटले, म्हण रामा. कोणाचं नाव घ्यायचं. रामाचं नाव घे. रामाचं. राम म्हण. तो म्हणला मारा. अरे राम म्हण. तो म्हणला मारा. हाणा, मारा, तोडा, झोडा.
याच्यापेक्षा मला काहीच येत नाही म्हणे. उठलं की हाणायचं, मारायचं, तोडायचं, जोडायचं, याच्यापेक्षा दुसरं येतच नाही म्हणे. ते काय तुम्ही म्हणतात ते काही जमत नाही. नारदजी क्षणभर थांबले, विचार केला, म्हटले ठीक आहे, तू काय म्हटला? मी मारा म्हटलं. मला सवय लागली त्या शब्दाची, मारा म्हणण्याची. आजपासून तू मारा म्हटलं तरी चालेल. म्हटले का? कारण याचा उलटा काय होतो? रामाच होतो. म्हण तू मारा. नारदजींना आशीर्वाद दिला, नारदजीने होऊन गेले. आणि हा वाल्या कोळी मारा 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 माराचा रामा केव्हा झाला कळालाच नाही. मारा 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 मारा. राम 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 श्रीराम श्रीराम श्रीराम. कित्येक दिवस लोटले आणि त्याच्या विचारात, त्याच्या जीवनात फक्त राम नावानं एवढं परिवर्तन झालं की तो वाल्याचा कोण झाला? वाल्मिकी ऋषी झाला. एक कणही त्याला इतरांची हत्या करताना दुःख होत नव्हतं. परंतु मायबाप एक दिवशी हा स्नान करण्याकरता एका गंगा तटाकी आलेला होता.